आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 घडामोडी। मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार 100% खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत। महापालिकेच्या कामगार ॲक्शन समितीकडून जे आहे ते आंदोलन केलं जातंय। 97% कामगारांचा संपाच्या बाजूने कौल आहे। उद्या आझाद मैदानावरील मोर्चानंतर संपाचा निर्णय घेतला जाईल। मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये येत्या शनिवारी 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन यावेळेला महापालिकेकडून करण्यात येत आहे। पुणे शहरातील पाणी पुरवठा उद्या बंद आहे। कोथरूड, कर्वेनगरसह शहरातील मध्यवर्ती पेठा तसंच सहकारनगर, कात्रज भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पर्वती पाणी पुरवठा केंद्रामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली। तर नवी मुंबईमध्ये 18 जुलैपासून 19 जुलैच्या पहाटे 4 पर्यंत 18 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मोरबे धरणाच्या नव्या जलवाहिनीला जुनी जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार आहे। कामोठे आणि खारघरमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। दहिसर अंधेरी मेट्रो मार्गावरती 21 वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार। मेट्रो 2A आणि 7 या मार्गांवरती नवीन 3 गाड्या ज्या आहेत त्या दाखल होणार आहेत। दर 6 मिनिटांनी यावेळेला मेट्रो धावणार। मुंबई लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड करण्यात आली आहे। विना तिकीट प्रवाशांकडून मध्य रेल्वेची कोट्यावधी रुपयांची दंडवसुली त्यांनी केलेली आहे। 1.22 लाख विना तिकीट प्रवाशांकडून 4 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। डेंग्यूचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याणच्या बेतकर पाड्यामध्ये धडक कारवाई करण्यात आलेली आहे। केडीएमसी पथकाकडून बेतुकर पाडा परिसरामध्ये पाहणी करण्यात आली। 3 बांधकाम साइट्सवरती डेंग्यूचे डास आढळल्याने विकासकांवरती कारवाई करण्यात आली आहे। पुणे कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलचा परवाना एफडीआय कडून रद्द करण्यात आलेला आहे। हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्याने परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे। एसटी महामंडळाच्या पुणे विभागामध्ये विद्यार्थी पासच्या वितरणाच्या प्रमाण जे आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये घट झाले। यंदा जूनमध्ये 5320 पासेसचं वितरण करण्यात आले। गेल्या वर्षीच्या तुलनेत 208 पासेसचं वितरण कमी झालेलं आहे।